नाही, कोणाचं वाईटही चिंतत नाही, कोणाला त्रासही देत नाही. माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा. पण ईश्वराची देणगीच आहे. माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही. माझा इतिहास तपासा. मी नाही केलं कधी, कधीच करत नाही, मी करतच नाही. रणजित दादा, तुमचं याकरता अभिनंदन करतो आणि तुमच्यावर याकरता पवार साहेबांचा राग आहे की जे पवार साहेबांना जमलं नाही ते 5 वर्षात तुम्ही करून दाखवलं. आणि म्हणून पवार साहेब म्हणतात वाटेल ते झालं तरी रणजित नाईक निंबाळकरला पाडा, कारण हा पुन्हा निवडून आला. 5च वर्षात आमची दुकानं बंद करायला निघाला, पुन्हा 5 वर्ष निवडून आला तर हा काय करेल. काही पोपटे बोलायला लागले. तुम्हीच दादा पोपटांना मोठं केलं, विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला. आणि ते आता अजितदादांवर बोलतात, ते अजून कोणावर बोलतात. रातोरात त्यांना असं वाटलं की ते राष्ट्रीय नेतेच झाले, राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले. त्यांना हे माहिती नाही आहे, हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं. कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं, पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला. जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही. अशाच ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.